ज्ञानमहर्षी कृषी क्रांती शिल्पकार डॉक्टर पंजाबराव देशमुख, छत्रपती शिवाजी महाराज, आमच्या महाराजांच्या संस्थापक समाजभूषण कर्नल पाटील, कर्मयोगी गाडगे विज्ञान कला महाविद्यालय चिखली, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती व मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बोधीचा जागर 2026 या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष, आमच्या संस्थेचे सदस्य माननीय प्राचार्य डॉक्टर PS वायाड सर, खास करून ज्यांनी बोधीचा जागर या कार्यक्रमाचं आयोजन संपूर्ण महाराष्ट्रभर केलं आहे ते माननीय श्री संतोष गोसावी, सहाय्यक भाषा संचालक भाषा संचालनालय मुंबई महाराष्ट्र राज्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वतीने जे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहेत ते आमचे सन्माननीय मित्र डॉक्टर काशीनाथ बराटे, अध्यक्ष मराठी अभ्यास मंडळ संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, व्यासपीठावर उपस्थित असणारे आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आधी सभासद तथा सदस्य महाविद्यालय विकास समिती माननीय आदरणीय मधुकरराव पाटील, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर KR पडोळे सर, ज्यांचे या ठिकाणी व्याख्यान संपन्न होणार आहे ते सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य डॉक्टर गोविंद सर, तद्वतच त्याच्या सोबत असणारे सहकारी जे आले आहेत ते आमचे मित्र डॉक्टर नवलाखे सर, खोब्रागडे सर, महाविद्यालयातील उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू, विद्यार्थी मित्र आणि मुंबईवरून भाषा संचालनालयातील संपूर्ण चमू आली आहे ते आमचे सर्व सहकारी मित्र। जागर 2026 या कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रभर कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या 5 जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात एक लीड महाविद्यालय म्हणून शासनाने हे कार्यक्रम प्रस्थापित केले होते। त्यापैकी विद्यापीठाने आपल्या महाविद्यालयाची निवड केली ही खरंच आमच्यासाठी अतिशय भूषणाव आणि अभिनंदनाची बाब आहे। बोधीचा जागर करण्याचं नेमकं कारण काय आणि कार्यक्रमाचं नियोजन काय, वक्त्यांची भाषण या ठिकाणी व्हायची आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की बोधी ही आपल्या प्रत्येकाची कौटुंबिक मातृभाषा असते आणि बोधीतूनच प्रमाण भाषेचा हा विकास होत असतो। आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर अनेक अशा बोली आहेत। मग आज आपण त्याच्यावरती मुख्य प्रकाश टाकणार आहोत ती भिलाला बायला बोली आहे, आदिवासींची बोली आहे, बंजारा बोली आहे, भटके विभक्तांची बोली आहे, कोरकू आहे, निहाली आहे। या संपूर्ण बोलींचा अभ्यास होणं अतिशय गरजेचं आहे। त्याचं कारण असं आहे की बोली भाषा ही आपली संस्कृती टिकवण्याचं काम करत असतात, आपला ऐतिहासिक वारसा जपण्याचं काम करत असतात, परंतु अलीकडच्या काळामध्ये काळाच्या ओघामध्ये बोली नष्ट होत आहे आणि या नष्ट होणाऱ्या बोलीमुळे आपल्या जवळ असणारा जो काही ऐतिहासिक दस्तावेज आहे, शब्दसंग्रह आहे, तो नेस्तनात होत आहे, तो लोप पावत आहे आणि मग आमची जी पारंपरिक संस्कृती आहे किंवा आमच्या संस्कृतीमधला जो काही विचारांचा वारसा आहे, जो काही वैचारिक वारसा आहे, तो वैचारिक वारसा आता नाहीसा होत आहे आणि म्हणून या बोलीच्या जागराच्या अनुषंगाने एक संपूर्ण समाजामध्ये एक वैचारिक प्रबोधनाचा विचार पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे आणि म्हणून सगळ्या बोली असतील महाराष्ट्र शासनाने या सगळ्या बोलींचे क्लबिंग करून पूर्ण महाराष्ट्रभर एका एका महाविद्यालयाला जबाबदारी दिली आहे आणि त्या अनुषंगाने ती जबाबदारी आज आपल्या महाविद्यालयावरती आहे आणि म्हणून भिलाला बारेला या बोली भाषेच्या अनुषंगाने या ठिकाणी चर्चा होणार आहे। एक संशोधनपर जो लेख आहे तो या ठिकाणी गोविंद सर प्रस्तुत करणार आहे आणि तो लेख त्यांनी प्रस्तुत केल्यानंतर त्याच्या ज्या काही प्रति आणि लोकांनी मला मागितलं की बा या संदर्भामध्ये बारेला भिलाला ही जी बोली आहे ती बोली खरं म्हणजे आमचा जो भाग आहे अगदी आमचं जे काही बुलढाणा जिल्ह्याची बॉर्डर आहे अगदी तिकडे ह्याच्यापर्यंत वेळापर्यंत या परिसरामध्ये बसणारा आमचा जो काही आदिवासी बांधव आहे त्यांची ती मूळ बोली आहे, परंतु या जागतिकीकरणाच्या काळामध्ये ती बोली आता नेस्तनाभूत होत आहे आणि म्हणून तिचं जतन आणि संवर्धन करावं, त्याच्यावरती वैचारिक मंथन व्हावं, ती माहिती जे तरुण विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत त्यांच्यापर्यंत ती पोहोचावी आणि त्याचा एक संकलित डेटा जो आहे तो संकलित डेटा हा तयार व्हावा जेणेकरून पुढच्या येणाऱ्या पिढ्यांना आणि अभ्यासकांना ती बोली अभ्यासासाठी उपयुक्त होईल आणि ती जिवंत ठेवता येईल। कारण प्रमाण भाषेचा
बोली या जिवंत असल्या पाहिजे आणि जर बोली जिवंत असतील तरच प्रमाण भाषा ही प्रगत होईल आणि प्रगतिशील बोलीसाठी आपल्याला प्रमाण भाषेसाठी या बोलींचा अभ्यास करणे गरजेचे आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आज या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. विद्यापीठाचे मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम आयोजन करण्याची आम्हाला संधी दिली. त्या निमित्ताने पुन्हा एकदा आम्ही त्यांचे आभार मानतो आणि मंत्रालयातून आलेली काही सर्व सहकारी मंडळी जमू आहे, गोस्वामी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी, त्या सर्वांचं महाराष्ट्राच्या वतीने अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर.